साठी शेवटचे 2 दिवस, शेवटचे 36 तास असं जर आपण म्हणालो तर हरकत नाहीये. कालपासून अनेक लोकांनी, महत्त्वाच्या व्यक्तींनी अर्ज दाखल केलेले आहेत. आज वापगाव रेटवडी गणातून शिवसेनेच्या उमेदवार रोहिणीताई ठिगळे फॉर्म भरतायत, आपला अर्ज दाखल करतायत. आपण शिवसेनेच्या उमेदवार आहात. आज विजयी रॅली आहे एवढ्या गर्दीत की नेमके फॉर्म भरायला चालला हे आधी सांगा. एवढी गर्दी पाहिली म्हणून विचारलं. खरं पाहिलं तर विजय गर्दीचा आहे ही. आजच आमचा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही इतके दिवस किंवा अनेक महिने नागरिकांमध्ये फिरताय, मतदारांमध्ये फिरताय, तुम्ही अशा काय गोष्टी पाहिल्या किंवा का असं म्हणताय की तुमचा विजय निश्चित आहे? कारण ज्यावेळेस मी माझ्या मतदार बांधवांना, भगिनींना भेटी देत होते त्यावेळेस सर्वजण मला सांगत होते की ताई तुमचं आणि तुमच्या भाऊंचं काम चांगलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो. सर्वसामान्य जनता हीच माझ्या विजयाचं महत्त्वाचं कारण ठरलं. वहिनी, अनेक लोकांनी आमिषं दिलीत किंवा अनेक लोकांनी वेगवेगळ्या फंड्यांद्वारे नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुमच्या गटाकडनं अशी कुठलीही गोष्ट झाली नाही. हे का, मला ते सांगा. कारण आपण 20 वर्ष झाले आम्ही समाजसेवा करतोय आणि राजगुरुनगर सहकारी बँकेत माझे पती श्री गणेश एकनाथ ठिगळे हे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक म्हणून काम करतात. तर ते काम करत असताना समाजातल्या तळागाळापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलो आणि ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते काम इतकं म्हणजे आम्ही केलं आहे की आम्हाला वेगळं काय करण्याची गरज भासली नाही. सर्वात शेवटचा प्रश्न, तुम्ही गेले अनेक महिने फिरताय, अनेक अशा काय काय महत्त्वाच्या समस्या तुम्हाला वाटल्या ज्या समस्या निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी करायला लागतील? आता सर्वात पहिली महत्त्वाची समस्या आपल्या पूर्व भागामध्ये गुळाणी असेल, वापगाव असेल, चिजबाईवाडी असेल, गाडेकवाडी असेल, वरुडे असेल, त्या ठिकाणी पाण्याचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि रस्त्यांचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत. दिवसभर लाईट नसती त्यामुळं शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी धरावं लागतं. तर असे आरोग्याचे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत. तर त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला आहे आणि ते सोडवण्यासाठीच आमची उमेदवारी आहे. गट कुठलाही असो, इतक्या वर्षानंतरही जर आजही हेच प्रश्न उभे राहत असतील तर मात्र विचार करावा लागतो की आधीचे जे कोणी सदस्य असतील त्यांनी नेमकी सेवा कोणाची केली, स्वतःची की त्या गटाची असो, ती नंतरची गोष्ट आहे. मात्र याच्यानंतर जेव्हा आपण मतदान कराल, ते मतदान करताना निश्चितच विचार करा की आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे आणि ती चांगली व्यक्ती कोण आहे. कॅमेरामन सचिन भंडारी सर, सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. नाही बसा 2 मिनिटं वहिनी, बसा 2 मिनिटं. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून.
तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.